तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला पहिला आहे, राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी एक योजना दिलेली आहे, भगीरथ योजना. लक्षात ठेवायचे, प्रश्न विचारला जातो कधी जर ज्यावेळेस अशी एखादी योजना विचारली जाते तर ती योजना कशाशी संबंधित आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात ठेवा, राज्यातील प्रत्येक घरामध्ये कशाद्वारे नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी जी एक योजना आहे ती आहे भगीरथ योजना. आणि ही जी आहे ही कोणत्या राज्याने राबवलेली आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्याने भगीरथ नावाची योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त पदावरती कोणाची निवडणूक म्हणजेच नेमणूक झालेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, चंद्रकांत पुलकुंडवार हे जे आहेत तर हे राज्याच्या आपल्या साखर, लक्षात ठेवा, साखर आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल चंद्रकांत पुलकुंडवार. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, यावरती आपल्याला बॅक टू बॅक 2 प्रश्न विचारलेले आहेत, साखर आयुक्तालय आणि साखर. तर पहा, महाराष्ट्र राज्याची साखर आयुक्तालय याचं जे कार्यालय आहे किंवा ऑफिस जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर पुणे या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाचं ऑफिस. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरलेला आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा, कारण 2023 वरती हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे जो आशिया खंडात सर्वाधिक महागाई असणारा देश ठरलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पाकिस्तान हा जो देश आहे हा आशिया खंडातील सर्वात महागडा म्हणजेच पहा सर्वात महागाई असणारा देश ठरलेला आहे पाकिस्तान. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, पाकिस्तानमध्ये महागाईचा दर सध्या किती टक्क्यावरती पोहोचलेला आहे? सध्या म्हणजे पहा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ घेतलेला आहे आपण जून 2023 मधील. तर लक्षात ठेवा, त्या महिन्यातील हा प्रश्न आहे. तर पाकिस्तानमध्ये महागाईचा दर किती टक्क्यांवरती पोहोचलेला आहे? असा जो प्रश्न आहे असा प्रश्न विचारला जात नाही, लक्षात ठेवा. जर विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी वर्ष देऊन हा विचारलेला असतो. या ठिकाणी जर पाकिस्तानमध्ये 2022-2023 महागाईचा दर जर विचारला तर हा प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा, पाकिस्तानमध्ये महागाईचा दर जो आहे तो किती टक्क्यांवरती पोहोचलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 38% पोहोचलेला आहे पाकिस्तानमध्ये महागाईचा दर. ऑप्शन क्रमांक 1 आपला आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाकिस्तान या देशामध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत सध्या किती रुपये झालेली आहे? पहा, 1 अमेरिकन डॉलर याची किंमत पाकिस्तानमध्ये सध्या किती आहे? तर मित्रांनो पहा, हा प्रश्न आपल्याला विचारला जात नाही, कारण यामध्ये ही जी किंमत आहे ही कंटिन्यू म्हणजेच जवळपास डेली बदलत हो राहते, त्यामुळे ही प्रश्न असा विचारला जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तर सध्या पाकिस्तान या देशामध्ये सध्या म्हणलं तर कधी आहे पहा 2023, कधी जून 2023 या महिन्यामध्ये. लक्षात ठेवा, एका अमेरिकन डॉलरची किंमत सध्या पाकिस्तानमध्ये होती पहा 285.88 रुपये. कधी कधी ही 287 वरही जाऊ शकते किंवा 283 वरही येऊ शकते. तर या ठिकाणी असा एक अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात महाग गेलेली डॉलरची किंमत. कधी कधी जर पहा बाय चान्स हा जो आहे हा 290 वरती गेला तर ही झाली पहा सर्वात महाग असणारी, किंवा जर 290 पेक्षा जास्त झाला तर तो देखील असणार आहे सर्वात जास्त किंमत असणारी. किंवा जर आपल्याला सर्वात जास्तच्या ऐवजी जर कमी विचारली तर या वर्षीची सर्वात कमी पाकिस्तानी रुपये म्हणजेच त्याची डॉलरची जी किंमत आहे ती देऊ शकतात. लक्षात ठेवा, पण असा प्रश्न हा विचारला जाऊ शकत नाही. हा प्रश्न सरळ सरळ फक्त आपण करंट अफेअर्ससाठी इम्पॉर्टंट म्हणून घेतलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक सायकल दिन या दिनाचं जास्त महत्त्व आहे, त्यामुळे हा दिन साजरा केला जातो. सायकल स्वारांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, किंवा जे काही आपले स्पर्धा परीक्षेसाठी असणार आहेत महत्त्वाचे दिनविशेष यावरही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जगभरामध्ये जागतिक सायकल दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 3 जून. लक्षात ठेवा, 3 जून हा जो दिवस आहे हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली आहे? प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो लक्षात ठेवायचे, वर्ष ध्यानात ठेवायचे. 2023 यामध्ये ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांची जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पार पडलेली आहे ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल दक्षिण आफ्रिका. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या भारताच्या देशद्रोह कायद्यामध्ये किती वर्षाची सजा आहे किंवा किती वर्षाची शिक्षा आहे?
मित्रांनो पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे आपण हा फक्त एकाच कारणामुळे घेतलेला आहे की जी सध्या आहे देशद्रोहावरचा कायदा किंवा देशद्रोहाची जी शिक्षा आहे तर ही वाढवण्याच्या मागे एक दाखल केलेलं आहे पिटिशन, तर त्यामध्येच आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर सध्या म्हणजे करंटमध्ये भारताच्या देशद्रोह कायद्यामध्ये किती वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सध्या लक्षात ठेवा 3 वर्षाची सजा जी आहे ही देशद्रोहाच्या कायद्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा समितीच्या अध्यक्ष आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो, जे काही उच्च पदावरील महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचा असा हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर निवृत्त म्हणजे रिटायर्ड न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे ज्या आहेत तर ह्या कोणत्या राज्याच्या समान नागरी कायदा मसुदा जो आहे त्या समितीच्या त्या अध्यक्ष आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर उत्तराखंड या राज्याच्या समान नागरिक कायदा मसुदा जो आहे त्याच्या समितीच्या अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाची विनाशिका INS मैसूरने किती वर्ष पूर्ण केलेली आहेत? यावरती आपल्याला पहा मित्रांनो 3 अशा INS विचारले जातात, अरिहंत, विक्रांत आणि मैसूर. तर त्यामध्ये आहे भारतीय नौदलाची जी INS मैसूर आहे तिने नुकतेच किती वर्ष कंप्लीट केलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर 24 वर्ष कंप्लीट केलेले आहेत पहा INS मैसूरने. योजना लक्षात ठेवा. तर गृहज्योती या योजनेअंतर्गत नागरिकांना 200 युनिट मोफत वीज पुरवणारं राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कर्नाटक हे जे राज्य आहे, लक्षात ठेवा कर्नाटक राज्य जे आहे तर या राज्यामध्ये 200 युनिट मोफत वीज देणारी एक गृहज्योती या नावाची एक योजना सरकारने राबवली आहे. गृहज्योती या नावाची एक योजना सरकारने राबवली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल कर्नाटक. यानंतरचा प्रश्न आहे, NPCI लक्षात ठेवा NPCI वरती आपल्याला 2 वेळा फुल फॉर्म त्याचा विचारण्यात आलेला आहे. त्यापूर्वी आपण हा प्रश्नच जाणून घेऊया. NPCIच्या आकडेवारीनुसार UPI ने मे महिन्यात किती कोटी व्यवहारांचा टप्पा पार केला आहे? पहा, UPI म्हणजे आपण एक प्रकारे त्याला डिजिटल पेमेंट म्हणू शकतो, जे की आपण फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा यांनी करतो. तर पहा या ठिकाणी आहे की NPCI म्हणजे काय? तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तेच आहे. पहा NPCI यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न नोट करून घ्या, किंवा आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे या PDFची. तर पहा NPCIच्या आकडेवारीनुसार किती कोणत्या महिन्यामध्ये? तर मे महिन्यामध्ये किती कोटी व्यवहारांचा टप्पा जो आहे हा पार केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर आतापर्यंत 900 कोटी लक्षात ठेवा 900 कोटी व्यवहारांचा टप्पा जो आहे हा पूर्ण केलेला आहे पहा NPCI ने मे महिन्यात. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, UPI द्वारे मे महिन्यात किती रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे? पहा या ठिकाणी आपल्याला लास्ट प्रश्न काय विचारला होता? तर किती व्यवहारांची हे झालेली आहे उलाढाल, किंवा एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण त्याला, किती व्यवहार झालेले आहेत? तर त्या ठिकाणी 900 कोटी व्यवहार जे आहेत ते झालेले होते. या ठिकाणी प्रश्न आहे की UPI द्वारे मे महिन्यात किती रुपयांची देवाणघेवाण, पहा किती रुपये देवाणघेवाण झालेले आहेत मे महिन्यामध्ये? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 14.3 लाख कोटी. पहा 14.3 लाख कोटी इतक्या रुपयांची देवाणघेवाण जी आहे ही UPI द्वारे मे 2023 या महिन्यामध्ये झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? एक प्रकारे मित्रांनो आपण सरळ असंही सांगू शकतो, जे ST आहे ST महामंडळ, तर ST महामंडळाला किती वर्ष पूर्ण कंप्लीट म्हणजेच किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर 75 वर्ष लक्षात ठेवा 75 वर्ष हे जे आहेत हे ST महामंडळात स्थापन होऊन झालेले आहेत. ST महामंडळ लक्षात ठेवा स्टेट ट्रान्सपोर्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे किंवा मंडळ आहे याच्या स्थापनेला 75 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती? पर्याय हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण या प्रश्नावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे किंवा हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे. एक वेळा प्रश्न हाच म्हणजे यावरच आधारित होता, फक्त या ठिकाणी रेल्वे विचारलं होतं. लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न काय आहे, तर ST जी आहे ही पहिली ST ची बस ही कधी धावली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 1 जून 1948 या वर्षी पहिली बस जी आहे ही आपल्या देशात धावलेली होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी देशात नाही तर आपल्या राज्यामध्ये पहिली ST महामंडळाची बस जी आहे ही 1 जून 1948 ला धावलेली आहे.
यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था, त्यालाच आपण पहा म्हाडा म्हणतो. लक्षात ठेवा, त्यालाच आपण काय म्हणतो? म्हाडा म्हणतो. तर म्हाडाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 संजीव जयस्वाल. लक्षात ठेवा, संजीव जयस्वाल हे जे आहेत तर हे म्हाडाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत किंवा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल संजीव जयस्वाल. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई ते गोवा सुरू होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. जी काही वंदे भारत एक्सप्रेस आहे, नवीन जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, जी महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर महाराष्ट्र राज्यातील ही 5व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकार खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जाहीर करते? पहा, प्रश्न हा देखील आहे महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवरती आधारित प्रश्न आहे किंवा शेती किंवा त्याला आपण कृषी विभागावरती आधारित प्रश्न म्हणू शकतो. तर केंद्र सरकार जे आहे हे खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जे आहे ते जाहीर करत आहे किंवा करू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर एकूण असे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापनेची घोषणा केलेली आहे? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे करायलाच हवं होतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे म्हणजे असा कोणता फोर्ट आहे की त्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र एक प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर स्वातंत्र्य. लक्षात ठेवा, प्रतापगड हे आपलं उत्तर असणार आहे आणि प्रतापगड या किल्ल्याच्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन प्राधिकरण स्थापन करू अशी एक घोषणा केलेली आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल प्रतापगड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नेरेटिव्ह ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला एक मित्रांनो महत्वाचं पुस्तक दिलेलं आहे. द रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नॅरेटिव्ह ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर आशिष कुंद्रा या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो आपल्याकडे आहे याच्या स्थापनेला 75 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस कधी धावली होती? पर्याय हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण या प्रश्नावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे किंवा हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे. एक वेळा प्रश्न हाच म्हणजे यावरच आधारित होता, फक्त या ठिकाणी रेल्वे विचारलं होतं. लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न काय आहे तर एसटी जी आहे ही पहिली एसटीची बस ही कधी धावली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1 जून 1948 या वर्षी पहिली बस जी आहे ही आपल्या देशात धावलेली होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी देशात नाही तर आपल्या राज्यामध्ये पहिली एसटी महामंडळाची बस जी आहे ही 1 जून 1948 ला धावलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था, त्यालाच आपण पहा म्हाडा म्हणतो. लक्षात ठेवा, त्यालाच आपण काय म्हणतो? म्हाडा म्हणतो. तर म्हाडाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 संजीव जयस्वाल. लक्षात ठेवा, संजीव जयस्वाल हे जे आहेत तर हे म्हाडाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत किंवा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल संजीव जयस्वाल. यानंतरचा प्रश्न आहे मुंबई ते गोवा सुरू होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. जी काही वंदे भारत एक्सप्रेस आहे यावरती आपण एक डीप मध्ये व्हिडिओ घेऊया, म्हणजे त्यावर येणारे जे काही 3 ते 4 प्रश्न असणार आहेत हे प्रॉपरपणे आपल्याला सॉल्व्ह होऊन जातील. तर पहा, मुंबई ते गोवा कोणत्या ठिकाणी होणार आहे नवीन वंदे भारत एक्सप्रेस? मुंबई ते गोवा या ठिकाणात नवीन जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, जी महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र राज्यातील ही 5व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकार खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जाहीर करते? पहा, प्रश्न हा देखील आहे महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवरती आधारित प्रश्न आहे किंवा शेती किंवा त्याला आपण कृषी विभागावरती आधारित प्रश्न म्हणू शकतो. तर केंद्र सरकार जे आहे हे खरीपातील किती प्रमुख पिकासाठी हमी भाव जे आहे ते जाहीर करत आहे किंवा करू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एकूण असे 14 पिकं आहेत खरीपातील पिकं की ज्या पिकावरती केंद्र सरकार जे आहे हे हमी भाव सादर करू शकतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल 14. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापनेची घोषणा केलेली आहे? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे करायलाच हवं होतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी असा कोणता किल्ला आहे म्हणजे असा कोणता फोर्ट आहे की त्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र एक प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर स्वातंत्र्य. लक्षात ठेवा, प्रतापगड हे आपलं उत्तर असणार आहे आणि प्रतापगड या किल्ल्याच्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन प्राधिकरण स्थापन करू अशी एक घोषणा केलेली आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल प्रतापगड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नेरेटिव्ह ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला एक मित्रांनो महत्वाचं पुस्तक दिलेलं आहे. द रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नॅरेटिव्ह ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर आशिष कुंद्रा या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो, आपल्या ईश्वर है या नहीं, इसका प्रमाण इंसान आस्तिक या नास्तिक होकर दे सकता है, पर भगवान अपने बनाए हुए बंदों में कभी भेद नहीं करता. फिर चाहे वो नास्तिक कांजीलाल मेहता हो या फिर आस्तिक कांति शरण मुदगल, और तकलीफ में लगाई हुई पुकार उसे हमेशा अपने बंदों तक खींच ही लाती है. जिसकी रक्षा के लिए जो चाल बदल दे काल का, कोई उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. जिसकी रक्षा के लिए जो चाल बदल दे काल का, कोई उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. रख विश्वास, तू है शिव का दास. जिसकी रक्षा के लिए जो चाल बदल दे काल का, कोई उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. जिसकी रक्षा के लिए जो चाल बदल दे काल का, कोई उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो, आपल्याला जर महत्त्वाचे 100 पुस्तकं आणि त्यांचे जर लेखक पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये आपण महत्त्वाचे एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट असणारे पुस्तकं आणि त्याचे लेखक देखील घेतलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा आशिष कुंद्रा. यानंतरचा प्रश्न आहे, मावर या वादळामुळे कोणत्या देशामध्ये नुकसान झालेले आहे? पहा, मावर या नावाचं एक वादळ जे आहे हे नुकतंच झालेलं आहे. तर हे जे मावर आहे हे कोणत्या देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे त्यानं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर जपान या देशामध्ये मावर या नावाच्या वादळाने सर्वात जास्त नुकसान केलेलं आहे. मित्रांनो, जेवढे काही असे या 2023 किंवा 2022-23 मध्ये इम्पॉर्टंट असणारे वादळ आलेले आहेत तर ते पूर्ण वादळ जे आहेत यावरती आपण एक डिटेल्समध्ये आणि डीपमध्ये एक प्रॉपर व्हिडिओ घेणार आहोत. जवळपास तो 1 तासापेक्षा जास्त व्हिडिओ ठरू शकतो. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये जेवढे काही आपले महत्त्वाचे येणारे वादळ होते किंवा जे काही चक्रीवादळ आहेत त्याचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणाऱ्या नोट्स आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, तेलंगणा राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती असल्याचा दावा मुख्यमंत्री केसीआर यांनी केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर 3,17,000 रुपये इतकं जे आहे हे दरडोई उत्पन्न असल्याचा दावा जो आहे हा केसीआर यांनी केलेला आहे. आणि केसीआर हे जे आहेत हे तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद आणि यांनी असं सांगितलं आहे की देशात सर्वाधिक जास्त दरडोई उत्पन्न असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. उत्पन्न किती आहे असं सांगितलं 3,17,000 रुपये. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तेलंगणा राज्याची वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे? पहा, वीज निर्मिती यावरती आपल्याला इम्पॉर्टंट हे प्रश्न विचारले जातात. तर तेलंगणा राज्याची वीज निर्मिती क्षमता जी आहे ही किती मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 18,453 मेगावॅट. 18,453 मेगावॅट इतकी 25 असणारे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपल्याला या प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा.